2019च्या पुरामध्ये 2005च्या पुरामध्ये ज्यावेळी गृहमंत्री होते, गृहमंत्री असताना आराराबांनी घोषणा केली होती, जर तुम्ही पाणी सोडणार असाल तर तुमचं धरण आम्ही उद्ध्वस्त करू, बॉम्बने उडवून टाकू. तीच भूमिका त्या शिरोळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी, जनतेने, नेत्यांनी घेतली पाहिजे. हे धरण आमच्या मरणावर उठलंय आणि म्हणून हे धरण, त्या धरणाचे बेकायदेशीर बांधकाम झाले ते तात्काळ हटवले पाहिजे. सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या शिरोळ तालुक्यात पाणी जास्त येतंय आणि त्याचप्रमाणे आमची पिकं जातात, घर जातात. आमची वर्षाला जर पूर आला तर आमची जीवितहानी सुद्धा व्हायला लागल्या. तरुण पोरं चालली आमची तिथे वाहून चालल्यात आणि 524 जर झालं तर 8-8 महिने आमच्या शेतातनं पाणी आलं नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा आमची वाढ पूर्वी पूर्वज होते, आजा पंजा होते, त्यावेळी 4 महिने पाऊस पडत होता आणि 3-4 दिवसात पाणी जात होतं. गोकुळ सोबत गोकुल. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात सध्या सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली पुलाजवळ भव्य असं चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी काही शिरोळ तालुक्यातील नागरिक या ठिकाणी अलमट्टी सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत आहेत. आपण पाहू शकता, त्या ठिकाणी आपण बघू शकता तिकडे या ठिकाणी असा चारू कासूड ओढून एक मामा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत. पुन्हा आपण या ठिकाणी बघू शकता या लोकांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया, बघूया काय म्हणणं आहे त्यांचं. आपण सगळे या ठिकाणी एकत्रित जमलात. अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात भव्य असं चक्काजाम आंदोलन सुरू आहे, तिकडे सभा सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर एकत्रित जमलात, काय भूमिका आहे तुमचं, काय नेमकं म्हणणं आहे? आता भाषण करून प्रश्न मिटणार नाही. संसदेमध्ये मांडणारे खासदार जे बोलत नाहीत आणि म्हणून आम्हाला स्वर्गीय दिनकरजी यादव यांनी जो लढा चालू केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमचं धरण हे आमचं मरण होणार आहे. तुमच्या धरणामुळे शिरोळ तालुका किंवा कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा पूर्णपणे पाण्यामध्ये खाली जाणार आहे, कारण आपले जे कृष्णेचं पात्र आहे ते संथ गतीनं वाहत आहे आणि हे धरण आम्हाला मरण ठरणार आहे. ही भूमिका दिनकरजी यादवांनी ठरवली होती. त्याच अनुषंगानं 2019च्या पुरामध्ये 2005च्या पुरामध्ये ज्यावेळी गृहमंत्री होते, गृहमंत्री असताना आराराबांनी घोषणा केली होती, जर तुम्ही पाणी सोडणार असाल तर तुमचं धरण आम्ही उद्ध्वस्त करू, बॉम्बने उडवून टाकू. तीच भूमिका त्या शिरोळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी, जनतेने, नेत्यांनी घेतली पाहिजे. हे धरण आमच्या मरणावर उठलंय आणि म्हणून हे धरण, त्या धरणाचे बेकायदेशीर बांधकाम झाले ते तात्काळ हटवले पाहिजे. आम्ही पाणी देण्यासंदर्भात त्याच्या विरोधात नाही. पाणी नैसर्गिक आहे, पाणी दिलं पाहिजे, पण त्या पाण्यामध्ये आम्ही बुडत असेल तर हे निषेधार्थ आहेत आणि हे कर्ण सरकारने विचार करावा आणि हे जे धरणाची उंची वाढवली आहे तो घाट थांबवावा. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. भविष्य काळामध्ये याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, तुम्ही काय नेमकं काय म्हणणं आहे, कशासाठी आलाय? हे जे काय अलमट्टी धरणाची उंची वाढवायचा प्रयत्न चाललेला आहे, सुप्रीम कोर्टाचं स्थगिती आहे म्हणून थांबलेला आहे, परंतु कर्नाटक सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. आजचं आंदोलन चक्काजाम आंदोलन आहे. हे खरं म्हणजे अलमट्टीची उंची वाढवू नये म्हणून. त्यावेळेला आमचे कुटुंब उद्ध्वस्त होतील दरवर्षीच्या महापुरानं आणि आता 219 मीटरमुळे एवढं होत असताना जर 224 मीटर झालं तर संबंध शिरोळ तालुका उद्ध्वस्त होईल आणि पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये अतिरेकी तयार होतील, हे लक्षात ठेवा आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. नमस्कार, महापुरामुळे आपल्याला अलमट्टी धरणाचा फटका बसतोय, काय सांगाल नेमक्या धरणाच्या बाबत तुमची काय भूमिका आहे? 2005 पासून आम्हाला या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोरदार फटका बसत आहे आणि आम्हाला जर पाणी जर तिथं तटवलं 500, आम्ही मागच्या वेळी आंदोलन केलं तर 2007 साली आम्ही आंदोलन केलं होतं ते 519 तुम्ही ठेवू नका, 510 किंवा 15 ठेवा, म्हणजे आमचा तालुका सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या शिरोळ तालुक्यात पाणी जास्त येत आहे आणि त्याचप्रमाणे आमची पिकं जातात, घर जातात. आमची वर्षाला जर पूर आला तर आमची जीवितहानी सुद्धा व्हायला लागल्या. तरुण पोरं चालली आमची तिथे वाहून चालल्यात आणि 524 जर झालं तर 8-8 महिने आमच्या शेतातनं पाणी आलं नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा आमची वाढ पूर्वी पूर्वज होते, आजा पंजा होते, त्यावेळी 4 महिने पाऊस पडत होता आणि 3-4 दिवसात पाणी जात होतं. त्याच्यानंतर आता पाऊस कमी परंतु पुराचे महापुराचे आम्ही असं म्हटलं जातंय आणि जर असं झालं 8 महिने जर आमच्या शेतात पाणी राहिलं तर उद्रेक होल्याशिवाय राहणार नाही. बघू शकता आपण या ठिकाणी मामांनी आसूड ओढलाय, गळ्यात हा या ठिकाणी आसूड घेऊन या ठिकाणी मामा आलात. मग गाव कुठलं? कोथळी. काय नेमकं आसूड ओढताय तुम्ही, हा कुणाच्या विरोधात आणि काय तुमचं काय मागणं आणि भूमिका काय आहे? आमच्याकडे काय आहे,
अलमट्टीचं पाणी जर तटलं तर 15-15, 3-3 आठवडे पाणी जात नाही. आमच्या रानातनं पाणी गेलं तर आम्ही आमचं पिकांचं काय करायचं? पिकाचं नुकसान भरपूर होतं आणि गावात पाणी आल्यानंतर घर सोडून जावं लागतं. तुमच्या घरात पाणी येते काय? येतंय कुठे स्थलांतर होत आहे मग? मग शाळेत जायचं नाहीतर माळावर जायचं. कुठं काय करायचं? काय मागणं काय सरकारकडे मग? उंची बंद करायचं, वाढवायचं नाही. उंची वाढवून चालणार नाही. शेतकऱ्यांचं इतर लोकांचा हाल होतोय नाही. त्याला जबाबदार कोण? सरकार जबाबदार राहिलं का नाही? त्याचं काहीतरी विल्हेवाट लावलं पाहिजे. म्हणजे लोकांनी त्रास कमी केला पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? सगळ्या लोकांनी त्रास होण्यापाहिजे. ते त्रास एकदम कमी केला तर सगळ्यांचा त्रास कमी होतोय. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.